नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी अपघात योजनेचे अनुदान आले. 20 कोटींचा निधी वितरणास मान्यता. शासन निर्णय जाहीर. बघा शेतकरी बांधवांनो, आपली जी शेतकरी अपघात योजना आहे, या शेतकरी अपघात योजनेचे अनुदानासाठी एकूण 20 कोटींचा निधी वितरणास मान्यता मिळालेली आहे आणि याचा शासन निर्णय आता जाहीर झालेला आहे. हे नेमकं 20 कोटी रुपये कोणत्या कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहेत याची माहिती आणि त्याचसोबत हे शेतकरी अपघात योजनेचे पैसे नेमकं तुम्हाला कोणत्या तारखेला मिळतील याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बांधवांनो. चला तर मग बघूयात नेमकं हे पैसे तुम्हाला कधी मिळतील. बघा, सन 2025-26 या आर्थिक वर्षात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 20 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. बघा बांधवांनो, आपली जी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना आहे, या योजनेअंतर्गत 20 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णय हा जाहीर झालेला आहे. लवकरच पात्र शेतकऱ्यांना अपघात योजनेचे सानुग्रह अनुदान खात्यावर पाठवले जाणार आहे. त्यानंतर बघा, शासन निर्णयाद्वारे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सन 2023-24 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता एकूण 140 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. बघा बांधवांनो, आपली जी गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा योजना आहे, या योजनेअंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता एकूण 140 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे आणि या पैशामधूनच तुम्हाला या योजनेचे लाभ हा मिळणार आहे बांधवांनो. पुढे बघा, सदर योजनेअंतर्गत अनुक्रमे 60.35 कोटी, त्यानंतर 27.84 कोटी व 31.81 कोटी असे एकूण 120 कोटी इतका निधी यापूर्वी करण्यात आला आहे बांधवांनो. 120 कोटी इतका निधी हा यापूर्वी वितरित करण्यात आला आहे. आता कृषी आयुक्तालयाच्या पत्राद्वारे प्राप्त झालेल्या प्रस्तावास अनुसरून 2025-26 या आर्थिक वर्षात माहे ऑक्टोबर 2025 ते माहे डिसेंबर 2025 या कालावधीत सदर योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेले एकूण 1019, त्यामध्ये 980 मृत्यू प्लस 39 अपंगत्व इतके दावे निकाली काढण्यासाठी 20 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये माहे ऑक्टोबर 2025 ते माहे डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये सदर योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेले एकूण 1019 प्रकरणे, त्यामध्येच 980 मृत्यू आणि 39 अपंगत्व हे इतके दावे काढण्यासाठी शासनानं 20 कोटी इतका निधी आता मंजूर केलेला आहे. त्यानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षात ऑक्टोबर पासून ते डिसेंबर एंड पर्यंत या कालावधीतील तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिलेले एकूण 1019, त्यामध्ये 980 मृत्यू आणि 39 अपंगत्व इतके दावे निकालात काढण्यासाठी 20 कोटी इतका निधी आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. आता पात्र शेतकऱ्यांना लवकरच हे अनुदान मिळणार आहे. बघा बांधवांनो, आपला गोपीनाथ मुंडे शेतकरी अनुदान योजना जी आहे, या योजनेअंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षात ऑक्टोबर पासून ते डिसेंबर एंड पर्यंत या कालावधीमधील तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिलेले एकूण 1019 प्रकरणे हे निकाली काढण्यासाठी आपल्या सरकारनं 20 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे आणि याचा GR जो आहे तो आलेला आहे. म्हणजेच आपले जे 1019 शेतकरी बांधव जे आहेत, यापैकी या शेतकरी बांधवांचे जे घरातील व्यक्ती आहेत, या घरातील व्यक्तींना, या नातेवाईकांना या योजनेचे 20 कोटी यामधून त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार लाभ हा देण्यात येणार आहे बांधवांनो. आणि हा लाभ त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे. अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला या
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.